नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात किंवा वाट पाहत आहात तर ती गोष्ट पूर्णत्वाकडे जात आहे। तर ही आनंदाची बातमी म्हणावी अशी अजिबातच नाहीये, कारण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक GR प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या GRच्या अनुषंगाने पुढील शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याच GR नुसार येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे सोमवारपासून तुम्हाला जाहिराती देखील पाहायला मिळतील। सोमवारपासून जाहिराती प्रसिद्ध करण्याचं सांगितलं गेलं आहे, परंतु जरी सोमवारी झाल्या नाही तर एखाद्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये जाहिराती देखील बघायला मिळतील। आता तुम्ही म्हणसाल की मॅडम GR प्रसिद्ध झालाय, जाहिराती येणार आहे, मग ही आनंदाचीच बातमी आहे। तर अजिबात नाही मित्रांनो, कारण जाहिराती पूर्ण जिल्ह्यांच्या येणार नाहीत। पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या एकत्रित जाहिराती येणं गरजेचं आहे, कारण जो GR आहे, GR मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे प्रचंड अभियोग्यताधारकांची निराशा झालेली आहे। GR संदर्भामध्ये डिटेलमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे, प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला समजावणार आहे। बरेचसे जण विविध गोष्टीमध्ये कन्फ्यूज आहेत की बाबा हे कसं ते कसं, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत। तर सुरुवात समजून घ्या की पहिला जाहिराती या टप्प्याटप्प्याने येणार आहे। सुरुवातीला आपल्याला असं सांगितलं गेलं होतं की जाहिराती टप्प्याने येणार, परंतु पहिला टप्पा हा 30,000चा नंतर 20,000चा असेल। परंतु शिक्षक भरती प्रक्रिया ही आता निरंतर चालणारी आहे, म्हणजे जाहिराती सुरुवातीला जेवढ्या जिल्ह्यांचे रोस्टर पूर्ण झाले त्या जाहिराती सुरुवातीला येणार। सध्या तरी जिल्हा परिषदेच्या, त्याच्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकेचे अपडेट आतापर्यंत आपल्याकडे आलेले नाहीये, म्हणजे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या जाहिराती येणार आहेत, त्या देखील पूर्ण येणार नाहीत। सध्या असं सांगितलं गेलं होतं, मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की 18 जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण आहे। आतापर्यंत तरी 30 अपडेट आहे की 18 जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण आहे आणि बाकी 5-6 जिल्हा परिषदा ज्या आहेत त्यांचं रोस्टर दुरुस्तीसाठी गेलेलं आहे, तर ते रोस्टर दुरुस्त होऊन येईल अशा 22, 23, 24 की अशा जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण होईल। मग तुम्ही विचार करा, जर एवढ्या जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण झालं आणि सोमवार किंवा पुढच्या आठवड्यापासून जर जाहिराती येणार असतील तर किती कमी जागांच्या जाहिराती येऊ शकतात। पहिली गोष्ट, 1 ते 5, 6 ते 8 किंवा 9 ते 12 या संदर्भामध्ये नेमक्या कोणत्या जाहिराती येणार हे सांगितलं गेलं नाही। 9 ते 12च्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त त्यांची निराशा झालेली आहे की त्यांच्याबद्दल कुणीच बोलत नाहीये की पुढे वरच्या वर्गाच्या जाहिराती येणार आहेत का, आणि जाहिराती जर फक्त 1 ते 8 गटाच्या जाहिराती आल्या आणि त्या फक्त जिल्हा परिषदांच्या, त्याही कमी जिल्हा परिषदांच्या आल्या तर पुढची परिस्थिती काय होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे। पुढे नंतर निवडणूक या गोष्टी आहे आणि मग शिक्षक भरती आणखी 1.5, 2, 3 वर्ष, अजून मी पुढे 4-5 म्हटलं तरी कमी ठरणार नाही, तर अशी जाऊ शकते। त्यामुळे हा पहिला टप्पा पूर्ण होणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे मी म्हणत आहे की ही कुठेतरी निराशा आहे। आता आपण GR बद्दल बोलूया। हा जो GR आला त्या GR बद्दल तुम्ही एकदा समजून घ्या की या GR मध्ये काय मुद्दे आहेत। बघा फ्रेंड्स, काल दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी हा GR आलेला आहे। बघा काय आहे, पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे, वगळणे व नवीन तरतुदी समाविष्ट करणे। म्हणजे त्यांनी काही तरतुदी वगळल्या आहेत, काहींमध्ये चेंजेस केलेले आहेत आणि काही नव्याने समाविष्ट केलेल्या आहेत। तर आपण हा GR बघूया। बघा फ्रेंड्स, इथे जी प्रस्तावना दिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी काही गोष्टी दिल्या आहेत की जसं की 7/2/2019चा जो GR होता, 7/2/2019चा GR, त्यामध्ये काही गोष्टी तरतुदी ज्या आहेत त्या बदलण्यात आल्या, नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आणि त्यांना इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, या प्रस्तावनामध्ये दिलेल्या आहेत। तर महत्त्वाचा शासन निर्णय खाली आहे, आपण तो एकदा डिटेलमध्ये बघूया। ही प्रस्तावना आहे, यामध्ये त्यांनी फक्त सांगितले की आम्ही चेंजेस केलेले आहे किंवा आम्हाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी म्हणजे अभियोग्यताधारक घ्यायचे आहे, तर त्यासाठी काय काय गोष्टी करणार आहे तर हे सांगितलं। आता आपण शासन निर्णय बघूया, आपण शासन निर्णय डिटेलमध्ये बघणार आहोत। बघा, हा आहे शासन निर्णय। पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी माध्यमातून अध्यापनाकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। बघा आता काय करणार आहे ते, इंग्रजी माध्यमाची ज्या शाळा आहे
इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड केली जाणार आहे. केंद्र स्तरावर एक साधन व्यक्ती म्हणजे तुम्ही विचार करा की जेवढे केंद्र तिथं एक इंग्रजी माध्यमाचा शिक्षक, याचा अर्थ असा होतो. पुढे बघा पॉईंट 2, उक्त वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णय 10/11/2022 मधील अनुक्रमांक 5 येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीस पात्र राहील. या तरतुदीऐवजी म्हणजे सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं होतं 2022 मध्ये की आम्ही टप्प्याटप्प्याने जाहिराती काढणार आहोत. जर तुमचं एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं पण तुम्हाला असं वाटलं की तो जिल्हा माझ्या सोयीचा नाही आहे किंवा मला दुसऱ्या जिल्ह्यात जायचं आहे, तर तुम्ही पुन्हा निवडीसाठी पात्र असाल. परंतु त्या तरतुदीऐवजी बघा आता काय आहे, त्याऐवजी आहे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. म्हणजे आता जर त्याचं सुरुवातीला 1 ते 5 या वर्गासाठी सिलेक्शन झालेलं असेल आणि नंतरच्या वेळी जेव्हा तो अर्ज जर नंतरच्या टप्प्यात जाहिरात आला तर तो फक्त वरच्या वर्गासाठी म्हणजे 6 ते 8, 9 ते 12 जर तो इलिजिबल असेल, बीएड असेल तर 9 ते 10, 11, 12 साठी तो पात्र असू शकतो. परंतु उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजे निवड कुठे होऊ द्या तुमची, जर पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमची 1 ते 5 ला निवड झाली तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या टप्प्यातल्या जाहिरातीमध्ये 1 ते 5 साठी जाऊ शकणार नाही, तुम्ही वरच्या वर्गासाठी जाऊ शकाल. जर तुमची निवड 6 ते 8 या वर्गासाठी झाली असेल तर तुम्ही आता 6 ते 8 साठी पुन्हा जाऊ शकणार नाही, 1 ते 5 साठी पण नाही जाऊ शकणार, फक्त वरच्या वर्गासाठी. म्हणजे तुमचं बीएडच पाहिजे त्यावेळी. आता 6 ते 8 पर्यंत तरी डीएड चालतं, परंतु आता तुमचं बीएडच पाहिजे. म्हणजे तुम्हाला 6 ते 8 वरून 9वी 10वी किंवा 11वी 12वीला जायचं असेल, म्हणजे जर ज्याचं 9वी 10वीला सिलेक्शन झालंय मग तो पुन्हा वरच्या वर्गात जाऊ शकतो जर बीएड असेल तर, आणि ज्याचं 11वी 12वी झालं असेल तर त्यांनी म्हणजे तुमची एकदा ज्या प्रवर्गासाठी निवड झाली आहे पुन्हा तुम्हाला जर त्याच प्रवर्गाचा म्हणजे 1 ते 5 साठीच निवड पाहिजे, पुढच्या टेटची वाट पहा, असं सरळ सरळ इथे कळत आहे. बघा तिसरा पॉईंट आहे उच्च माध्यमिक 11वी ते 12वी या विभागातील 2 विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. सदर पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येतील. म्हणजे जर तुमचे 2 विषय विचारात घेतले आहे पदव्युत्तर पदवीचे, तर दोन्ही विषयांमध्ये तुमची पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे. बघा मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे उच्च माध्यमिक 11वी ते 12वी गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पदांपैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे तासिका तत्वावरील वगळून पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करण्यात येईल. म्हणजे जी काही मंजूर पदं होती त्यामध्ये तासिका तत्वावरची पदे वगळून पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया मित्रांनो. बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकविण्याकरिता खालील निकषांनुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल. म्हणजे एका केंद्रामध्ये एक शिक्षक, मग तो साधन व्यक्ती म्हणून म्हणजे अदर गोष्टी ज्या त्यांना राबवायच्या आहेत त्यासाठी तो साधन व्यक्ती म्हणून काम करेल, किंवा कदाचित ते काही सब्जेक्ट शिकवण्यासाठी त्यांना बोलवू शकतात, पण साधन व्यक्ती म्हणून मग त्या पूर्ण केंद्र शाळेसाठी एक शिक्षक. तर त्याच्या निवडीचे निकष इथे दिलेले आहे की तो व्यक्ती कसा निवडला जाणार आहे. बघा सर्वात सुरुवातीला पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार, मग शैक्षणिक व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण टोटल सगळ्यात अगोदर प्रिऑरिटी कोणाला मिळणार, ज्याचं टोटल एज्युकेशन 1st to 10th इंग्लिशमधून, 11वी 12वी इंग्लिशमधून, त्यानंतर त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता इंग्रजीमधून. असे उमेदवार खूप रेअर आहेत, खूप कमी आहेत. आपल्या सबस्क्रायबरपैकी आहेत, कारण अशा 1-2 लेडीजनी मला मेसेज केला होता की पूर्ण एज्युकेशन इंग्लिशमध्ये आहे. पदांच्या अर्हतेनुसार
संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून, संपूर्ण शिक्षण म्हणजे 10वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून झालंय. व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार, म्हणजे आता तुमचं 10वी पर्यंत जे शिक्षण आहे किंवा 12वी पर्यंतचं किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्ण इंग्रजीमधून झालेलं आहे, परंतु तुमचं व्यावसायिक शिक्षण म्हणजे तुमचं डीएड किंवा तुमचं बीएड जे आहे ते कोणत्याही म्हणजे मराठी, हिंदी किंवा अदर उर्दू वगैरे माध्यमातून झालं असेल तरी देखील तुमचं इंग्रजी माध्यमाची जी पद भरले जाणार आहे, साधन व्यक्ती म्हणून तुमची निवड केली जाणार आहे. त्यानंतर 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचं इंग्रजी माध्यम, त्यानंतर 11वी 12वी सायन्स किंवा कॉमर्स इंग्रजी माध्यमातून, आणि आर्ट असेल तर तेही पूर्ण इंग्रजी माध्यमातून असेल तर, काही ठिकाणी आर्ट्स देखील इंग्रजी माध्यमातून आहे. व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे तुमचं 12वी पर्यंत टोटल इंग्रजी आहे आणि तुमचं डीएड किंवा बीएड कोणत्याही माध्यमातून, मग मराठी, हिंदी किंवा कुठल्याही माध्यमातून झाले असे उमेदवार साधन व्यक्ती म्हणून ते घेणार आहे. त्यानंतर इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून. आता तुमचं 10वी पर्यंतच इंग्रजी आहे आणि बाकी तुमची व्यवसाय, मग तुमचं 11वी 12वी समजा आर्ट आहे समजा किंवा सायन्स आहे किंवा कॉमर्स आहे, आणि त्यानंतर व्यावसायिक अर्हता जी आहे ती तुमची कोणत्याही माध्यमातून, मराठी असो, हिंदी असो किंवा उर्दू असो किंवा तर इंग्रजीवाल्यांना तर घेणारच आहे, तर असे उमेदवार देखील साधन व्यक्ती म्हणून घेणार. त्यानंतर 5वा मुद्दा आहे की पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून. आता हे इथं बरेचसे जण येतात. हा जो 5वा पॉईंट आहे हा स्टार पॉईंट आहे, म्हणजे तुमचं शिक्षण आहे आता ते कोणत्याही माध्यमातून झालं असेल तरी चालेल. व व्यावसायिक अर्हता तुमची इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार म्हणजे ज्यांनी 10वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण केलेलं आहे, 12वी आर्टमधून केलेली आहे आणि त्यांचं आता डीएड किंवा बीएड हे इंग्रजी माध्यमातून झाले असे उमेदवार देखील साधन व्यक्ती म्हणून घेणार आहे. आणि हा जो 5वा पॉईंट आहे मित्रांनो, या 5व्या पॉईंटनुसार बरेच उमेदवार आपल्याकडे आहे. म्हणजे असं नाही आहे की तुमचं हे वरचे 4 जे मुद्दे आहे याचप्रमाणे शिक्षण झालं पाहिजे असं अजिबात नाही आहे. तुमचं 10वी 12वी कुठलंही मीडियम असेल तरी चालेल, परंतु तुमचं डीएड किंवा बीएड इंग्लिशमधून झालं पाहिजे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना, अभियोग्यताधारकांना इथं प्राधान्य दिलेलं आहे माझ्या मते तरी. एवढं म्हणजे हे जे प्राधान्य दिलं आहे, पण केंद्र स्तरावर हे कुठंतरी चुकीचं आहे. कारण जर तुम्ही 8,000 जागांची भरती करताय तिथं 4,500 जागा म्हणजे 4,800 केंद्र आहेत मित्रांनो, तर एवढे जागा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देणार आहे, द्यायला काही हरकत नाही आहे, परंतु तो उमेदवार त्या लायक असला पाहिजे. जर त्याला 50 आणि 40 मार्क्स पडलेले असेल तर तो खरंच त्या लायक असेल का हा विचार केला गेला पाहिजे. आता पुढे बघा, उक्तप्रमाणे नमूद निकषांस अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी व त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. म्हणजे यानुसार तुमची निवड झाली, आता तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली तर त्यानंतर पुन्हा तुमचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जी आहे ती एक्झाम घेणार आहे आणि आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणार आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त शिक्षण यांनी परीक्षेचा आराखडा निश्चित करून योजनेची अंमलबजावणी व्हावी. म्हणजे तुम्ही इथे सिलेक्शन तुमचं झालं तरी देखील तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इथे दिलेला आहे आणि इथे तुषार महाजन जे आहेत त्यांनी हा निर्णय काढला आहे. आता बघूया यानुसार म्हणजे ह्या GR नुसार भरती प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षणाचा दर्जा खरोखरच वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जर 30 आणि 40 किंवा 50 मार्क पडलेला अभियोग्यताधारक घेतला जातोय फक्त त्याचं इंग्रजी माध्यम आहे म्हणून, तर हे कुठंतरी योग्य नाही आहे असं मला खरंच पर्सनली वाटतं. बाकी आता बघूया. तर बघा मित्रांनो, आताच आपण बघितलं आहे की कशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त म्हणजे 50% जागा आता इथे जात आहे याच्यानुसार कळत आहे. बऱ्याच आपल्या संघटनांनी यासाठी विरोध केला, निवेदन आपण दिलेली आहेत, परंतु तरी देखील शासनाने अशा प्रकारचा निर्णय काढून कुठेतरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर 100% अन्याय झाला आहे. आता बरेचसे जण म्हणतील की मॅडम तुम्ही मराठी माध्यमाच्या आहेत म्हणून तुम्ही असं बोलताय. अजिबात नाही मित्रांनो, पूर्ण जागांची भरती केली म्हणजे जास्तीत जास्त 30-50,000 जागांची भरती केली, अशा वेळी 4,800 जागा इंग्रजी माध्यमाला द्यायला काहीच हरकत नाही. परंतु जिथे भरतीच तुम्ही 8 आणि 9,000ची करत आहात आणि उर्वरित तर आपल्याला अजून माहिती नाहीये, आणि मग त्यामध्ये एवढ्या जागा जर द्यायच्या म्हटलं तर कुठेतरी मराठी माध्यमाच्या 130 मार्क असलेला उमेदवार घरी बसेल आणि 50 मार्कवाला फक्त इंग्रजी माध्यमाचा आहे म्हणून तो जॉबला जाईल. आणि हे कुठेतरी शासनाच्या किंवा आता कुणाचे नाव घेण्यापेक्षा त्यांच्या कितपत डोक्यामध्ये बसतं हे समजत नाहीये. कारण
आपली अभियोग्यता चाचणी मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमातून झाली होती. मग जर इंग्रजी माध्यमाचा उमेदवार एवढा हुशार होता तर त्याला एवढे कमी मार्क्स का पडावेत, एवढे कमी मार्क्सवाला उमेदवार का घ्यावा? कारण की मराठी माध्यमाचा जो उमेदवार आहे त्याला 130 मार्क आहे आणि त्याचं सिलेक्शन होत नाहीये आणि 50 मार्काच्या उमेदवाराचं इथे सिलेक्शन होईल असं कुठेतरी दिसतंय. आता हे माझं पर्सनल मत झालं. आता दुसरा मुद्दा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा सिलेक्शन झालंय, एका पदासाठी सिलेक्शन झालंय तर पुन्हा आपण त्याच पदासाठी तुम्ही इलिजिबल नसाल. म्हणजे 1 ते 5 साठी सिलेक्शन झालं, 1 ते 5 साठी पुन्हा इलिजिबल नसाल. मग आता याचा तोटा कुठं होतोय मित्रांनो? एखादा उमेदवार आहे, आता सोलापूरची समजा जाहिरातच आली नाही, एखादा उमेदवार आहे त्याला 130 140 मार्क्स आहे. आता अशा उमेदवारावर ही वेळ येईल की जर त्याने सोलापूर जिल्हा परिषदेची जाहिरात येण्याची वाट बघितली, समजा उदाहरण घ्या की जाहिरात आली नाही आणि त्याने जर ती जाहिरात येण्याची वाट बघितली तर पहिला टप्पा निघून जातो. पण जर त्याने पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्शन घेतलं आणि त्याचं 1 ते 5 साठी सिलेक्शन झालं आणि तो फक्त डीएडचा उमेदवार आहे जो 6 ते 8 साठी इलिजिबल नाही, मग त्याने जर एकदा सिलेक्शन घेतलं तर तो पुन्हा नव्याने जर सोलापूरची जाहिरात आली तर तो पुन्हा तिथे अप्लाय करू शकत नाही, पुन्हा बदली होणार नाहीये. बदलीचं धोरण नंतर चेंज होईल पण विनाकारण तो इतर जिल्ह्यामध्ये जाईल. इतर जिल्ह्यामध्ये समजा तो नाशिकमध्ये गेला तर म्हणजे नाशिकच्या एका उमेदवाराची जागा त्याने खाल्ली का? कारण त्याच्या जिल्ह्यामध्ये जागा नव्हती त्यामुळे तो तिथे गेला. आता एखादा जेंट्स असेल तर तो जाऊ शकेल, पण लेडीज आहेत, खूप लेडीज आहेत आपल्या चॅनलवर आहेत ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत. मग आता त्यांनी काय करायचं? त्यांनी आपला जिल्हा सोडून जायचं का? त्याचमुळे सतत आपल्या सर्वांची, संघटनेवाल्यांची, सर्वसामान्य अभियोग्यताधारकाची हीच मागणी होती की एकत्रित जागा काढा. तुम्ही एकत्रित जागा न काढता टप्प्यात जागा काढत आहात. त्यामध्ये विविध प्रकारच्या अशा अटी तुम्ही लावल्या आहेत. सुरुवातीला तुम्ही म्हणे की टप्प्याटप्प्याने जाहिराती येतील आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी अप्लाय करू शकणार, इलिजिबल असाल. आता तो मुद्दा कुठेतरी चुकीचा पण होता की समजा एखाद्या ठिकाणी एखादा उमेदवार रुजू झाला, त्यानंतर मग काय होतं की त्या ठिकाणी तो रुजू झाल्यानंतर पुन्हा टप्प्याने दुसऱ्या टप्प्यात जाहिरात आली तो पुन्हा तिथे पण अप्लाय करू शकेल. तर ही पण गोष्ट होऊ शकते. तर त्या अनुषंगाने कदाचित ते बरोबर असेल तर त्याचसाठी मग तुम्ही आम्हाला एकत्रित जागा द्या. एवढ्या लवकर जर जाहिरात आली आणि जाहिरातीमध्ये 25 आणि 26 जिल्हा फक्त जिल्हा परिषदांच्या जाहिराती असल्या तर मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाकीचे जे घटक येतात, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था आणि ज्या प्रायव्हेट शिक्षण संस्था आहेत म्हणजे वर्ष जे वर्ग आहेत 9वी ते 12वी, त्यांनी काय करायचं? तर त्यांच्यासाठी देखील मग अशा वेळी खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा GR आहे. या विरोधात देखील गोष्टी निघतील, परंतु आता शासनाने GR काढला आहे, मग तो सुधारणा होईल, या गोष्टी होईल. तर ही शिक्षक भरती आणखी लेट होऊ शकते जर यावर बरेचसे जण आक्षेप घेणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा असणारच आहे. आता इंग्रजी माध्यमाचे उमेदवार जरी खुश होत असले तरी देखील तुम्ही विचार करा की गोष्टी नियमानुसार नाहीये. नियमानुसार गोष्टी घडल्या, तुम्ही मेरिटनुसार घ्या, नियमानुसार गोष्टी घडल्या तर गोष्टी योग्य होतील. आणि तरी देखील समजा अशा प्रकारची भरती करण्यापेक्षा मग इंग्रजी माध्यमाचीच भरती करा. शासनाला असं म्हणायला पाहिजे की इंग्रजी माध्यमाचीच विद्यार्थी आम्ही घेणार आणि सुरुवातीला त्यांनी त्याच माध्यमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे होती, मराठी माध्यमाची घ्यायलाच नव्हती पाहिजे. तर ठीक आहे, त्यांनी घेतली. म्हणजे हे कुठेतरी हा निर्णय मला अत्यंत चुकीचा वाटतोय. कारण की येणाऱ्या 8,500 जागांमध्ये 4,500 जागा म्हणजे जेवढे केंद्र येतील तेवढ्याच जागा भरल्या जातील म्हणा. तर त्याप्रमाणे भरती होणार आहे. हे कुठेतरी मनाला न पटण्यासारखं आहे की 50% तुम्ही जागा त्यांना दिलेल्या आहेत. आता राहिला 2017च्या भरतीचा मुद्दा, तर त्यांचे प्रेफरन्स पुढच्या महिन्यात येतील असं सांगितलं आहे. त्यामध्ये देखील एक GR फिरत आहे की GR नाहीये, तो एक पत्र फिरत आहे की त्या जागा देखील इंग्रजी माध्यमाला द्या, तर त्याही द्या. म्हणजे हे कुठंतरी आपले जे 2017च्या अभियोग्यता धारकी मित्रांनो 140, 144, 100 काही एका यांची कमेंट होती की 154 मार्कावाला पण एक होता की त्यांचं राहिलं होतं. बहुतेक माझ्या वाचनात चुकीचं आलं की काय म्हणत, पण 144 वाला मला माहिती आहे. 130, 140, 144 वाले उमेदवार बाकी आहेत, मग त्यांना नाही द्यायचे आणि 50, 60, 70 वाल्या उमेदवारांना द्यायचं. मग आता बघूया पुढे तर तुम्हाला सांगते येत्या 10 वर्षात शिक्षक भरती तर होणारच नाहीये, कारण शासन शाळा बंद करतंय. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांवर आपली नाराजी नाहीये. इंग्रजी माध्यमाचे उमेदवार जे मेरिटमध्ये आहेत त्यांना घ्या. मेरिटमध्ये नसणाऱ्या उमेदवारांना म्हणजे मेरिटमध्ये असणाऱ्या उमेदवारांना डावलून फक्त इंग्रजी घ्यायचा म्हणून तुम्ही जर ते घेत असाल तर कुठेतरी चुकीचं आहे. आता बघूया काय गोष्टी होत, म्हणजे या निर्णयानुसारच पुढची कार्यवाही होणार आहे. फक्त ही तुम्हाला रियालिटी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तरी मला वाटत नाहीये की खरंच खूप काही पॉझिटिव्ह आहे. फक्त एवढी एक गोष्ट आहे की जर पूर्ण जाहिराती आल्या आणि पूर्ण जाहिरातींमध्ये देखील मित्रांनो ही गोष्ट सगळ्यांना माहीत नसेल, ज्या जाहिराती येणार आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 1100 जागा आहेत, तर असं सांगितलं जात आहे की आम्ही 1100 भरणार नाही, आम्ही 50% जागा भरणार, म्हणजे 550 जागा आम्ही भरणार. म्हणजे
प्रत्येक जागेच्या तुम्ही 50% करतात, त्यात 50% तुम्ही इंग्रजी माध्यमाला देणार, मग खालच्या लोकांना काय राहणार? त्या 6वी ते 8वी वाल्यांनी काय करायचं? ज्यांचं बीएड आहे त्यांनी काय करायचं? ज्यांचा सीटीटीचा पेपर दुसरा पास आहे त्यांनी काय करायचं? कारण मित्रांनो, आता तुम्हाला मागचा एक शासन निर्णय तुम्ही बघितला असेल की पदोन्नती करू शकता, जे 2013 पूर्वी म्हणजे टीईटी 2013 नंतर लागलेली आहे की 2013 पूर्वी जे जॉईन झाले आहे तर त्यांना पदोन्नती दिली जाईल. मग त्यामुळे काय होतं की 6वी ते 8वीच्या काही जागा त्यामध्ये जाणार. मग त्या उमेदवारांनी काय करायचं की 6वी ते 8वी काही जागा पदोन्नतीमध्ये जातील, काही जागा डीएड वाल्यांना मिळतील, काही जागा म्हणजे 50% जागा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मिळतील. मग ज्यांनी मराठी माध्यमातून बीएड केलेलं आहे आणि सीटीईटीचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहेत आणि ज्यांना चांगले मार्क आहेत तर त्यांनी घरी राहायचं का? हा एक मोठा प्रश्न आहे. तर अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो, रियालिटी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जाहिराती येणार म्हणून सगळे खुश असले तरी याच्या मागे एक भयान वास्तव लपलेलं आहे. म्हणजे अगदी 130-140 वाल्यांचं देखील सिलेक्शन होणार नाहीये, ही सध्याची तरी रियालिटी आहे. मागच्या वेळी 5,000 जागा भरल्या गेल्या आहेत, तर यावेळी पण तेच होणार आहे. बाकी तर उर्वरित आरक्षणाला जाईल. तर मित्रांनो, हीच महत्त्वाची अपडेट द्यायची होती. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, परंतु ही रियालिटी मला तुमच्यापर्यंत आज पोहोचवायची होती, तर मी ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या व्हिडिओच्या बाबतीत मला तुमचं मत कळवायला अजिबात विसरू नका. आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.